टीचिंग वरनं आपण थोडं रायटिंग कडे येऊया. नक्की. ओके. मला वाटतं 2024 साली हे पहिलं पुस्तक आलं. हो. समर्थांची लेख. हो. मायथॉलॉजी, मिस्ट्री, अजून एखाद दुसरा जॉनर असला तर असणार आहे, हे मला चांगलं माहितीये. म्हणजे ह्याच्यात काय आहे हं. हे आपण नंतर डिस्कस करूया. हे सुचलं कसं हे मला पहिलं सांगा. हसाल तुम्ही मला ह्याच्यावर. अ, माझं जे माहेर आहे, त्या बिल्डिंगमध्ये अशी कहाणी आहे, की तिथे भूतं फिरतात. बऱ्याच जणांनी अनुभव बरं. घेतलेला आहे. हां. हां, तर अचानक आम्ही जात होतो कुठेतरी फिरायला आणि मला आठवलं, की अरे आपण आहे असं ते छान घटना खूप जणांनी बघितल्या. सो त्याच्यातून मला ती कथा एक सुचली. ती एक लघुकथा होती ती. हं. आणि नंतर एका ठिकाणी होतं, की तुम्हाला स्त्रीवादी कथा लिहायच्या, की ज्याच्यात स्त्री ही म्हणजे ती मध्यभागी मेन असेल कॅरेक्टर कथेच्या. आहे. हो. हं. आणि माझी मुलगी खूप हॉरर आणि हे बघते. बरं. सो ती काहीतरी सांगत असते मला, की मी हे बघितलं, ते बघितलं. मग असा विचार आला कुठेतरी, की आपण नेहमी मेल घोस्ट हंटर बघतो. पण घोस्ट हंटर. हंटर येस. म्हणजे जे बरं. वेगवेगळ्या ठिकाणी जातात, भूतांचा शोध लावतात किंवा अगदी मराठीत जरी म्हणायचं म्हटलं, हं. तरी आपले जे नारायण धारप आहेत. आता त्या हां. पुस्तकाचं थोडंसं सांगते, की समर्थांची लेख का आहे? हं. नारायण धारपांचा प्रचंड पगडा आहे माझ्यावर. बरं. म्हणजे त्यांची जेवढी असतील नसतील तेवढी सगळी पुस्तकं एकदा वाचून झाली आहेत, दोनदा वाचून झाली आहेत. मला जेव्हा वेळ मिळतो म्हणजे आज सकाळी पण मी त्यांचं समर्थांचा विजय नावाचं पुस्तक ते वाचूनच असं आलेले आहे. सो हं. त्यांना कुठेतरी आपण म्हणतो ना, की आपल्याकडून असं त्यांचं कुठेतरी इन्फ्लुएन्स आहे, येस इम्पॅक्ट आहे. किंवा इम्पॅक्ट आहे किंवा आपल्याकडून आपण त्यांना भेटू नाही शकलो किंवा हं. काही बोलू नाही शकलो. तर एक हं. थोडीशी आदरांजली वगैरे असं. हं. सो तसं तर त्यांचं एक कॅरेक्टर आहे समर्थ, अशोक समर्थ हं. नावाचं, की हं. त्यांच्याकडे माणसं येतात, की हं. बाबा इथे या जागी काहीतरी वाईट आहे आणि मग तुम्ही सोडवा. हं. तर तशी सुरुवात होती. म्हणजे ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं, की एखादी स्त्री पण हे करू शकते ना. असं हं. नाहीये, की स्त्री नाही करू शकत. हं. मग त्याच्यातून समर्थांच्या लेखच्या अक्षताचा जन्म झाला. बरं. आणि तिची कथा अशीच आहे, की मग तिचं थोडंसं घराणं, हं. की ते सगळे दत्त म्हणजे जनरली जेव्हा आपण भूतं वगैरे बघतो, तेव्हा त्यांचं जे दत्त संप्रदायाचा ह्याच्यावर फार मोठा पगडा आहे किंवा हं. ते कुठेतरी रिलेटेड आहे. हं. माझ्या माहेरी आम्ही नवनाथांचं वगैरे खूप केलं जातं. मग ते कुठेतरी क्लिक होत गेलं आणि कथा पुढे-पुढे जात गेली. सो तिथून तिचा जन्म झाला आणि ती सगळी प्रोसेस मांडली गेली. आणि मग हे मांडताना अनेक पुस्तकांचा आधार घ्यायला लागला. कारण बरोबर. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतः नाही जाऊ शकत. हं. सो तिच्यातून तिचा जन्म झाला त्या कथेचा. सो जर मी तुम्हाला विचारलं, की ही जी लेख आहे, हं, समर्थांची लेख आहे, हं. ही फेमिनिस्ट आहे की नाही? फेमिनिस्ट म्हणजे तिचं असं काही आग्रह नाहीये. म्हणजे मी स्त्री आहे म्हणून मला स्पेशल काहीतरी हवंय किंवा हं. ती पुरुषांचा अ, अ, काय म्हणूयात आपण द्वेष नाही करत. हं. पण ती हातात हात घालून म्हणजे ती स्वतःला कुठे स्वतःला कमी पण नाही मानत. म्हणजे हं. माझ्या कथेच्या कोणतीही नायिका जर तुम्ही बघितलीत, हं. तर ती पुरुषाला कमी मानत नाही किंवा ती हं. पुरुषाचा द्वेष करत नाही. हं. पण ती स्वतःकडे कमीपणा नाही घेणार. बरं. की माझ्याकडे जर ती कॅपॅसिटी आहे किंवा मी जर ती कॅपेबल आहे, तर उगाचच मी फक्त स्त्री आहे म्हणून मी कमीपणा घेणार. तर ती हं. असं माझी कोणतंच जे कॅरेक्टर आहे ते नाही करत. हं. सो आता ह्याला काय शब्द द्यायचा ते वाचणाऱ्यांनी ठरवावं. ठीक आहे. पण अशा आहेत माझ्या नायिका सगळ्याच तशा आहेत अशा.